बीडच्या खळवट लिमगावामध्ये पडलेला तो दगड आकाशामधूनच पडला असल्याची माहिती आता समोर आली आहे। संभाजीनगरमधील संशोधकांनी हा अहवाल दिलाय। 2 दिवसांपूर्वी गूढ आवाजानंतर हे दगड आकाशामधून पडलेले होते आणि त्या संदर्भात बराच संभ्रम होता आणि त्याच बाबतीत आता हा अहवाल आलेला आहे। हे दगड आकाशामधूनच पडले होते अशी माहिती आता समोर आली आहे। बीडच्या खळवट लिमगावामध्ये दगड पडलेला होता आणि तो दगड आला कुठून हा बराच संभ्रम होता। अधिकची माहितीवर आमचे प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्या सोबत आहेत। उदय, बऱ्याच संभ्रमानंतर आता संशोधकांनी अहवाल दिलेला आहे। जो अहवाल दिलाय त्यामध्ये नेमकं काय स्पष्टीकरण आलंय? नक्की श्रद्धा, बीडच्या खळवट लिमगाव गावामध्ये दुपारी मोठा आवाज होत हे दगड पडले होते। या ठिकाणी असलेल्या एका घराच्या पत्र्याला देखील छिद्र पडले होते या दगडामुळे, तसेच काही शेतामध्ये हे दगड पडले होते। याबाबतची माहिती तहसीलदारांना देण्यात आल्यानंतर संभाजीनगर येथील जे संशोधक आहेत औंधकर त्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं। त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी भेट देत हे दगड सोबत घेऊन गेले होते आणि याची पाहणी त्यांनी केली आहे। त्यानंतर आता त्यांनी त्यांचा जो अहवाल आहे तो बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला असून यामध्ये हे जे दगड आहेत ते लोहयुक्त असनीच असल्याचं म्हटलंय त्यांनी, जे की अवकाशातूनच पडले आहेत आणि अशा काही घटना घडत असतात ज्या खूप दुर्मिळ असतात। आता ती खळवट लिमगाव परिसरात घडली असून आता या ठिकाणच्या ग्रामस्थांनी घाबरून जाण्याचं कुठलंही कारण नाही। तसेच हे जे दगड आहेत ते यापुढील संशोधनासाठी उपयुक्त ठरणार असल्याचे देखील त्यांनी म्हटलंय। यानंतर आता पुणे येथील पथकाने देखील या भागात भेट दिली आणि ज्या घराच्या पत्र्याला या दगडामुळे छिद्र पडलं होतं तो पत्रा देखील आता या संशोधकांनी आपल्या सोबत घेऊन संशोधकांच्या अहवालामुळे तो नागरिकांना घाबरून जाण्याचं काही कारण नाहीये हे यातून स्पष्ट झालंय। उदय, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।